आत्ता मी जी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जी बैठक झाली त्याच्यात मी अशी मागणी केली की मला डिपोज करायचंय। ती जी समिती बनवली आहे खरगेंच्या अध्यक्षतेखाली त्याच्या पुढे मला प्रचंड माहिती द्यायची आहे आणि ज्या फॅक्ट्स आहेत त्या समिती पुढे एक सामान्य नागरिक म्हणून ठेवायचे आहेत की हे सगळेच्या सगळे लँड माफिया किती वाईट पद्धतीने हे स्कॅम्स करतात याची सगळी माहिती मला खरगे कमिटी पुढे द्यायची आहे। त्याच्यात कुठची पावलं उचलायला लागतील ते देखील सांगायचंय आणि त्या व्यतिरिक्त आता माझ्याबरोबर पुण्याहून आलेले सगळे गायकवाड कुटुंबातली जी अनेक लोक होती त्यांनी दिलेले पेपर्स देखील मी बावनकुळेंना दाखवले। त्याच्यात त्यांचे जुने म्हणजे 1932 मधली महार वतनाची सनद, त्यानंतर वतन ऍक्ट अबॉलिशन झाल्यानंतर सरकारकडे जमा केल्यानंतर त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं गेलं होतं जे त्यांनी आज तगायत स्वीकार केलेलं नाही, त्याचे सगळे डिटेल्स दिले। 1930 सालचे त्यांचे सातबारे दिले। त्यानंतर त्यांच्या पुढच्या ज्या त्यांनी जी पत्र लिहिली होती, असंख्य पत्र लिहिली होती, त्या पत्राच्या कॉपीज देखील मी त्यांना पत्राद्वारे आज संध्याकाळी पोहोचवणार आहे। या सगळ्याची माहिती आता आम्ही चर्चेत मी त्यांना दिली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी मंडळी आहेत गायकवाड कुटुंब आहे तर आत्ताच्या घटकेला हे जे पूर्ण इश्यू आहे तो रद्द झाल्यानंतर त्यांना एक ऍप्लिकेशन करून त्यांचं एक वेगळं हिअरिंग घेऊन मग त्यांना ती द्यायची की नाही ते सरकार ठरवेल। आणि त्याच्यात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी ती सगळी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केली आहेत, तर या सगळ्या गोष्टींवर विचार हा नंतर करण्यात येईल। आत्ताच्या घटकेला सगळ्यात महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की सरकारने जे 42 कोटी रुपये देऊन तो व्यवहार रद्द करण्याबद्दल जी नोटीस काढली आहे तीच मुळात चुकीची आहे। तर आत्ताच्या घटकेला तो अधिकार हा महसूल विभागाकडे नाही, तो सिव्हिल कोर्टच ते आदेश देऊ शकतं। तर आत्ताच्या घटकेला जे सांगितलं जात आहे की चोरीचा माल आम्ही परत दिला आणि चोरी झालीच नाही, हा व्यवहार रद्द आणि हा विषय संपला, तसं बिलकुल नाहीये। ती या सगळ्या गोष्टींचा एक प्रचंड मोठा खुलासा मी उद्या सकाळी 10 वाजता करणार आहे। दादा म्हणतात की कुठेतरी माझ्या कुटुंबाला यामध्ये रोवण्याचा प्रयत्न होतोय, टार्गेट केलं जात आहे आणि राजकारण आलं नाही, यामागे राजकारण आहे। मी अजित पवारांची ती जी सो कॉल्ड प्रेस कॉन्फरन्स होती की 2009 पासनं माझ्यावर आरोप झाले, माझ्यावर 15-16 वर्षात काहीच सिद्ध झालं नाही असं जे ते म्हणालेत, तर 15-16 वर्षात सगळं सिद्ध झालं होतं, त्याच्यावर चार्जशीट देखील झाल्या होत्या, पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते सगळंच्या सगळं बाजूला टाकलं गेलं। तुमच्यावरच्या ज्या सगळ्या कंप्लेंट्स होत्या त्या क्लोज करण्यात आल्या। तर म्हणून मी आता हायकोर्टाकडे अपील करून सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा, जरांदेश्वर घोटाळा हा याच्या सगळ्या फाईल्स रिओपन करण्याची मागणी करणार आहे। या व्यतिरिक्त जितक्या जमिनी मग त्या अमेडिया एंटरप्राइजेस असो, अमेडिया होल्डिंग्स असो, सी ट्री असो, अमायको ॲग्री असो, या सगळ्या LLP कंपन्या कशा बनवल्या गेल्या, तर एकही LLP कंपनीमध्ये कुठलाही व्यवहार नाहीये, त्याचा ग्रॉस रेव्हेन्यू 0, सेल्स 0, ग्रॉस इन्कम 0, अशा बोगस कंपन्या फक्त बनवून जमिनींचे जे व्यवहार झालेत याच्याबद्दल मी उद्या आधी ही पत्रकार परिषद झाल्यावर पुण्याला जाऊन सगळेच्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर काढ। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।